मागचे 15 दिवस औरंगजेबाची कबर उकरण्याचा मुद्दा महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवत होता। मात्र सध्या आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या औरंगजेब कबर परिसरामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते। शांतता जरी या ठिकाणी पाहायला मिळत असली तर पोलीस बंदोबस्त मात्र कायम आहे। या ठिकाणी सगळीकडे बॅरिगेटिंग अजूनही तशीच ठेवण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त कायम आहे। मात्र कबर परिसरामध्ये मात्र वातावरणामध्ये कमालीची शांतता निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणची परिस्थिती अत्यंतच सामान्य आहे। खरं तर 15 दिवसांपासून हा जो मुद्दा चर्चेचा सुरू झाला होता, त्यानंतर या परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं। येणाऱ्या पर्यटकांमध्ये सुद्धा संख्या रोडावलेली होती। मात्र आता परिस्थिती सामान्य झालेली आहे। इथले जे जैनुद्दीन शिराजी बाबा आहेत त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी यायला लागलेले आहेत। त्याचबरोबर या परिसरातल्या पर्यटन स्थळांना सुद्धा सध्या निर्धोक वातावरण निर्माण झाल्याची भावना लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण आतमध्ये जाऊन औरंगजेबाची जी कबर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आता जात आहोत। तिथं सुद्धा परिस्थिती अत्यंत शांत आणि सामान्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे डाव्या हाताला औरंगजेब कबर आहे आणि या ठिकाणी सध्या कमालीची शांतता असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। वातावरण शांत झालेलं आहे, कुठलंही गडबड गोंधळ नाही। मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। अभी पूरी शांतता है यहाँ पे? बिल्कुल शांतता है, बिल्कुल शांत, कोई गड़बड़ नहीं? कोई गड़बड़ नहीं, एकदम शांतता है, वो फर्स्ट क्लास है एकदम। लोगों के मन में डर था वो निकल गया? नहीं, कोई डर नहीं है यहाँ पर, एकदम फ्री माहौल है। सब आ रहे हैं यहाँ, ज़ियारत कर रहे, जा रहे हैं। ऐसा कुछ भी नहीं है जैसा लोगों को सोशल मीडिया के ज़रिए ऐसा लग रहा है कि यहाँ पर बहुत डर का माहौल है। ऐसा कुछ भी नहीं है, एकदम फ्री माहौल है। आराम से आ सकते हैं आप लोग यहाँ पर और दर्शन करके जा सकते हैं। तर अशा पद्धतीनं हे औरंगजेबची कबर इथून आतमध्ये उजव्या हाताला आहे। त्या ठिकाणी चित्रीकरण करता येत नाही। मात्र इथं सगळी शांतता आहे। शांतता परिस्थिती वातावरण सामान्य जरी असलं तर पोलीस बंदोबस्त मात्र कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं 15 दिवसानंतर औरंगजेब कबर परिसरामध्ये शांतता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।